साईराम. साईबाबांच्या कृपेने व्यवसायामध्ये सफलता कशी मिळते हे मी तुम्हाला एका कहाणीच्या आधारे सांगत आहे. नागपूर शहरात सुभाष नावाचा एक दयाळू व्यापारी राहत होते. शहरात त्यांच्या 2 पेपर गिरण्या होत्या. सर्व प्रकारची सुख समृद्धी होती. अचानकपणे एके दिवशी एक एक करून सर्व मजुरांनी संप केला. शेठजी निराश झाले. मामला खूप गंभीर झाला. नेत्यांच्या दबावामुळे गिरणी सुरू होण्याची कोणतीच आशा राहिली नव्हती. तशा परिस्थितीमध्ये शेठजींचे दूरचे नातलग त्यांना भेटायला आले. बोलता बोलता शेठजींनी त्यांना आपली पूर्ण समस्या सांगितली. त्यावर ते नातेवाईक म्हणाले, घाबरण्याचे काही कारण नाही, सर्व काही बरोबर होऊन जाईल. घरी आलेल्या नातेवाईकांनी शेठजींना श्री साईबाबांचे व्रत कराव्यास सांगितले. त्यांनी सांगितले की तुम्ही हे व्रत अगदी मनापासून करा. साईबाबा तुमच्यावर प्रसन्न होतील. मग शेठजींनी आपल्या पत्नीसह साईबाबांच्या गुरुवारच्या व्रताचा भक्तिभावाने प्रारंभ केला. हे व्रत सुरू होऊन 2 आठवडे होताच त्यांच्या सर्व पेपर गिरण्या सुरू झाल्या. कर्जात बुडालेल्या शेठजींनी एका वर्षातच साईबाबांच्या कृपेने लाभ झाला. परिवारात सुख शांती प्रस्थापित झाली. याचे सर्व श्रेय शेठजींनी साईबाबांच्या व्रतास दिले. मनापासून जर आपण कोणत्याही कार्याची सुरुवात करू तर साईबाबा त्याचे फळ नक्की मिळवून देतील. अशी आहे साईबाबांची लीला. तुम्हाला कशी वाटली कहाणी नक्की कमेंट्समध्ये सांगा. आणखी अशा काही कहाणी ऐकण्यासाठी भेटू प्रत्येक गुरुवारला. ओम साईराम.